तुम्ही कधी साल्हेर त्या उत्तुंग कराल दुर्गावर एखादी रात्र काढली आहे का? साल्हेर हा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच असा दुर्ग आहे. पाच 5,000 फुटाच्या पेक्षा वरची जी काही शिखरं आहेत, एकूण 3 शिखरं आहेत समुद्र सपाटीपासून 5,000 फुटाच्या वर उंची असलेली. त्यातलं कळसूबाई हे सगळ्यात उंच शिखर आहे, त्याची उंची 5,400 फूट आहे. दुसरा आहे साल्हेर, त्याची उंची 5,150 फूट आहे. आणि तिसऱ्या डोंगराचं नाव हे केवळ मराठी मंडळीच देऊ शकतील असं ते नाव आहे. त्याचं नाव आहे घनचक्कर डोंगर. अशी 3 शिखरे आहेत. त्यातला साल्हेर हा एक विलक्षण दुर्ग आहे. विलक्षण अशासाठी आहे की त्याच्यावर जायच्या ज्या वाटा आहेत, त्या पायऱ्या आहेत, त्याला जिने आहेत, ते सगळे कातळात कोरलेले आहेत, बांधलेले नाही आहेत. महाराष्ट्रात कोरीव काम भरपूर आहे. सह्याद्रीचा अंतर्याम हा किती मृदू आहे आणि बाहेरून तो किती कठोर दिसतो याची कल्पना आपण जर का एखाद्या लेणीत गेलो तर आपल्याला येऊ शकेल. मग त्याच्यात कारलं आहे, त्याच्यात भाजं आहे, कान्हेरी आहे. जुन्नर हा भाग आहे, हा सगळा कोरून काढलेला आहे. जुन्नरच्या भोवती अनेक लेणी आहेत. किंबहुना शिवनेरी हा जो किल्ला आहे की ज्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला, परंतु शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा किल्ला कधीही नव्हता, अशा शिवनेरी किल्ल्याच्या पोटात देवळं आहेत, एक लेणी आहेत. आणि ती 2000 वर्षांपूर्वी कोरलेली लेणी आहे. साल्हेरला रात्र काढले की तिथला वारा तुम्हाला झोपून देत नाही. तिथनं दिसणारं जे अधांतरी झुलणारं तारांगण आहे ते तुमच्यावर वरनं खाली पडतंय की काय असं वाटायला लागतं. एरवी आपल्याला कधीही न दिसणारे अनेक लक्षावधी तारे हे आपल्याला त्यावेळेला दिसायला लागतात. आणि नेहमीचे तारेसुद्धा ओळखताना पंचायत व्हायला लागते. ते साल्हेरची गंमत अशी आहे की साल्हेरला 2 पावलं कोरलेली आहेत आणि एक आख्यायिका अशी की परशुरामाने तिथून बाण मारला आणि अपरांत निर्माण केला. अपरांत म्हणजे कोकण निर्माण केलं. त्यामुळं साल्हेरचा उत्तरेकडचा एक डोंगर आहे, त्या डोंगराला एक असं छिद्र पडलेलं आहे, नेढं म्हणतात, ते नेढं आहे. तुम्ही पुण्याला कधी आलात तर लोहगडच्या तिथं एक लेणं आहे, नेढं तिथं आहे. त्या ह्याच्यात ही त्या साल्हेरची गंमत आहे. शिवाजी महाराजांच्या कागदपत्रात साल्हेरचे उल्लेख आहेत. साल्हेरच्या परिसरात अनेक लढाया झालेल्या आहेत. शिवाजी राजांचा एक मित्र, अतिशय जवळचा मित्र, लहानपणापासून असलेला, त्याचं नाव सूर्यराव काकडे, हा त्या साल्हेरच्या लढाईत पडलेला आहे तिथे साल्हेरच्या पायथ्याशी. त्यामुळे साल्हेरहून दिसणारं जे दृश्य आहे, समोर मांगी आणि तुंगी नावाची शिखरं आहेत. तिथं एक किल्ला आहे, खरं म्हणजे 2 किल्ले आहेत तिथं त्या रांगेत. एकाचं नाव आहे तांबोळ्या आणि दुसऱ्याचं नाव आहे नाहवा उर्फ रतनगड. महाराष्ट्रात रतनगड आणि भैरवगड नावाचे अनेक किल्ले आहेत.
त्यातला रतनगड उर्फ न्हावा याचा उल्लेख स्वतः शिवाजीराजांनी एका पत्रात केलेला आहे. व्यंकोजी राजांना पाठवलेल्या एका पत्रात शिवाजीराजांनी न्हावा म्हणजे सामान्य दुर्ग नव्हे असं म्हटलेलं आहे. ते इतका तो उत्तुंगन बलाढ्याचा किल्ला उत्तरेतला, महाराष्ट्राच्या उत्तरेत. खरं म्हणजे त्याच्याही पलीकडे काही किल्ले आहेत ते आपल्याकडे नव्हते, पण महाराष्ट्रात आहे. कुणी अक्राणी महाल या नावाचा किल्ला ऐकला जातो. छोटे छोटे किल्ले आहेत, पण अक्राणी नावाचा डोंगरी किल्ला आहे. त्या अक्राणीच्या परिसरात इथं काही आदिवासींनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं म्हणून इंग्रजांनी त्यांना गोळ्या घातल्या. तिथं त्यांचे अवशेष तिथं आहेत अजून. त्या महाराष्ट्रात काना कोपऱ्यात, डोंगर दऱ्यात, कडे कपारीत, नद्या नाल्यात इतिहास भरलेला आहे. फक्त तो जाणून घ्यायची आवश्यकता ही आपल्याकडे असते. मांगे तुंगे तांबोळ्या रतनगड ही जी रांग आहे त्याला म्हणायचं शैलबारी रांग. त्याच्या खाली जी डोंगराची आडवी रांग गेलेली आहे त्याला म्हणायचं डौलबारी रांग. या डौलबारी रांगेत आहेत साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरा, हरगड असे किल्ले त्या रांगेत आहेत. आणि त्याच्या खाली जी रांग पसरलेली आहे ती तर फारच विलक्षण आहे. त्याचं नाव आहे अजंठा सातमाळा रांग. आणि त्याच्यावर अनेक किल्ले आहेत. एकाच माळेवर अनेक किल्ले आहेत. शेजारी शेजारी किल्ले आहेत. शेजारी किल्ले बांधावे लागतात, शेजाऱ्यांना जपावं लागतं. मग आपल्याही शेजाऱ्यांना जपत असतो आपण, तसं नको त्या शेजाऱ्यांनाही जपतात लोक आपले. त्याची उदाहरणं आपल्याला दिसत आहेत आता. परंतु अचल अहिवंत वणी आहे, मार्कंड्या म्हणून डोंगर आहे, रवळा आणि जवळा किल्ले, पलीकडं कणेरा म्हणून एक किल्ला आहे, धोडप आहे, कंचना आहे, राजधेर आहे, कोळधेर आहे, इंद्राई आहे, चांदवड आहे, पुढे गेलं तर अंकाई टंकाई आहे, तलतम आहे, वेताळवाडीचा किल्ला आहे. ओळीनं किल्ले आहेत सर. तुम्ही शेजारचा डोंगर फोर्टिफाय केला नाही तर आपला डोंगर व्हल्नरेबल होतो किल्ला. हे शिवाजीराजांना उमगलेलं होतं. एखादा माणूस दुर्ग बांधणीच्या कलेत किती पारंगत असेल याचं उत्तर शिवाजी महाराजांचं नाव काढून इंग्रजांनी दिलेलं आहे, फ्रेंचांनी दिलेलं आहे. ही हॅज मास्टर्ड द आर्ट ऑफ फॉर्टिफिकेशन असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून सह्याद्रीचा उपयोग शिवाजीराजांनी कसा करून घेतला हीच तर सगळी कहाणी येते. तो काही त्यांनी सुरुवात केली नाही. ही जी वॉरफेअर आहे या वॉरफेअरची सुरुवात आधीच झालेली आहे. ती वॉरफेअर शहाजीराजांनी वापरलेली आहे. दक्षिणेत असलेला निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांनी ती वापरलेली आहे. किंबहुना मलिक अंबर हा एक फार मोठा माणूस होऊन गेला. माझ्याकडे एक फ्रेंच बाई आली होती, नावही सांगतो तिचं नाव एलायना द लातू. ती म्हणाली मला मलिक अंबरवर पिक्चर काढायचा आहे. म्हटलं एकदम हा मलिक अंबर हापशी माणूस आहे सिद्धी, तुला एकदम हा कुठं मिळाला, मलिक अंबर कुठं मिळाला? ती म्हणाली मी इथिओपियातल्या मुसलमान लोकांच्यावर काम करत होते आणि तिथं मला असं कळलं की इथले अनेक लोक 17व्या शतकात 16व्या शतकात ते भारतात आले आणि भारतात अतिशय मोक्याच्या ठिकाणी हे लोक जाऊन बसले, नोकऱ्या तिथं केल्या आणि हा निजामशाही चालवली या माणसाने. हा वजीर होता इथला. मला त्याच्यावर पिक्चर काढायचा आहे पण माझ्याकडे मटेरियल नाही आहे काय. तिला एक मी पुस्तक दिलं, झेरॉक्स कॉपी दिली. तिला काही मिळत नव्हतं नाही. ते पुस्तक दिल्यानंतर तिथे रोज फोन आणि सारखे मेसेजेस यायला लागले, कारण त्याच्यात तारखा होत्या त्या हिजरीमधल्या होत्या. त्या तिला इसवी सनात कन्वर्ट करून पाहिजे होते. म्हटलं अगं
ते जर का सगळं द्यायचं म्हटलं तर माझा किती वेळ जाईल त्या सगळ्याचं. ती म्हणाली मला फॉर्म्युला द्या. म्हटलं नाही ना, फॉर्म्युला असं देत आहेत, कॅल्क्युलेटच करावं लागतं, ते काही तंत्रबिंत्र काही नाही आहेत. शेवटी तिनं तो नाद सोडला त्या मलिकांबरचा. पण नंतर मला पॅरिसहून एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं, ते डॉक्टर होते एक नगरचे, ते म्हणाले अहो एका फ्रेंच पुस्तकात मी तुमचं नाव पाहिलं. म्हटलं चांगलंच लिहिलं ना, तिथं आणखीन काहीतरी शिवाय वेळ घातलं. म्हटलं नाही नाही म्हणाले, मलिकांबरवर पुस्तक आहे त्याच्यात म्हणाले बरंच तुमचं नाव आहे. माझं नाव मलिकांबरच्या पुस्तकात यायचं काय कारण आहे? तर त्या एलियाना द लातूंनी ती एक कादंबरी लिहिली होती, त्याच्यात निनाद म्हणून एक पात्र टाकलं होतं. मी म्हटलं तू अगं मला विचारलं असतं तर सांगितलं असते, नाव फार आधुनिक आहे. 17व्या शतकात निनाद वगैरे अशी काही नावं नव्हती कोणाची. जनार्दन, गोविंद, विष्णू वगैरे चाललं असतं कोणाला. पण एका फ्रेंच बाईला इथं येऊन मलिकांबरवर एक पिक्चर काढावा असं वाटलं. आणि का वाटलं? एका जपानी माणसाला, त्याचं नाव आहे डॉक्टर फुकारावा, त्याला शिवाजी महाराजांच्यावर आपण संशोधन करावं असं वाटायला लागलं. म्हणून तो मराठी शिकला. एक जपानी माणूस इथं येऊन मराठी शिकतोय कारण त्याला शिवाजी महाराज वाचायचे होते. एक ताकाखोव म्हणून होता, त्या ताकाखोवनी सुद्धा शिवाजी महाराजांच्यावर चरित्र लिहिलेलं. केळुसकर ताकाखोव वगैरे करायचे. शिवाजी महाराज जिवंत असताना सुद्धा एका माणसाने लिहिलं, अर्थात ते प्रसिद्ध नंतर झालं. परंतु एका पोर्चुगीज माणसाने, कोस्मित गार नावाच्या एका माणसाने शिवाजी महाराजांच्यावर पोर्चुगीजमधनं चरित्र लिहिलं. त्यांच्यावर लिहिलेलं चरित्र आहे सगळं अख्खं. ह्या लोकांना नाना देशाचे, वेशाचे, धर्माचे असे हे लोक आहेत आणि त्यांना ही प्रेरणा व्हावी की शिवाजी महाराजांच्यावर आपण इथं लिहावं. त्याचं कारण असं आहे की गोव्याचे जे पोर्चुगीज होते किंवा सुरतेचे इंग्रज होते, तिथं डच होते, वेंगुर्ल्याला डच होते, राजापूरला फ्रेंच होते, इंग्रज होते. ईस्टर्न कोस्टवर तर डॅनिश लोक होते, डिंगमार लोक होते तिथं. या सगळ्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल त्याच वेळेला काही ना काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. विशेषतः वॉरफेअर्स आत्ताच्या ज्या आहेत त्यातल्या गेरिला वॉरफेअरचं, एक गेरिला वॉरफेअरबद्दल शिवाजी महाराज त्यांचं नाव या लोकांनी तिथं दिलं. उदाहरण म्हणून मी गोष्ट सांगतो की सह्याद्रीचा उपयोग कसा करून घेतला शिवाजी महाराजांनी, ही काही पद्धत इथं रुजवली त्यांनी. त्याचे जनक कोण असतील आपल्याला कल्पना नाही. परंतु सह्याद्री सोडून ते फारसे कुठे लांब गेले, डोंगर सोडून गेले नाहीत बघा. फार आग्र्याला आपले भेटायला गेले होते, पण जसं एखादं वासरू गाईला सोडून जात नाही, आईला सोडून जात नाही, तत्वत शिवाजीराजे या त्या सगळ्या डोंगराच्या आसपास राहिले सगळ्या. व्हिएतनाम हा एक छोटा देश आहे आणि व्हिएतनाम एक अमेरिकेशी प्रदीर्घ लढाई खेळला. एक छोटा देश अमेरिकेच्या सारख्या बलाढ्य देशाशी एक प्रदीर्घ अशी लढाई त्यांनी केली. किती लोक, किती अमेरिकन सोल्जर्स मारले गेले असतील. अमेरिकेने सर्व प्रयोग केले. त्यांची जे काही प्रयोगशाळा होती शस्त्रास्त्रांची, अगदी केमिकल नेपाम बॉम्ब्सपासून त्यांनी सगळं वापरलं. हे लोक काही बदलले नाहीत कोणी. त्यांचा जो मुख्य होता हो ची मिन्ह, या हो ची मिन्ह एकदा दिल्लीत आला आणि दिल्लीत त्याला प्लॅनिंग कमिशनचं काम बघायचं होतं. त्याला मोहन धारिया दिलेले होते बरोबर. मोहन धारियानं पाठवलं, तुम्ही सांगा. तर मोहन धारियाने ते प्लॅनिंग कमिशनचं काम दाखवल्यावर मग तो म्हणाला आमच्याकडे गायी जगत नाहीत, पाणी पाऊस सारखा असतो, आम्ही तुमच्याकडनं एक 100 म्हशी विकत घेतो. आपल्या लोकांनी त्याला 500 म्हशी बक्षीस दिल्या, तिकडे घेऊन गेला. असं चाललेलं असताना त्यांनी मोहन धारियांना विचारलं की भारत एवढा मोठा देश आहे, तुम्ही भारताच्या कुठल्या कानाकोपऱ्यातनं आलात? मोहन धारिया म्हणाले आमच्याकडे शिवाजी महाराज होऊन गेले.
त्यांचा राज्याभिषेक ज्या दुर्गावर झाला त्या रायगड किल्ल्याच्या जवळ असलेल्या नातं या नावाच्या गावातनं मी आलेलो आहे. तेव्हा होचिमिन त्यांना असं म्हणाला की अमेरिकेशी आम्ही ही प्रदीर्घ लढाई दिली, त्यावेळेला जगातल्या उत्तमोत्तम जनरल्सच्या स्ट्रॅटेजीज आणि टॅक्टिक्सचा आम्ही अभ्यास केलेला होता आणि आम्ही त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या घरेला वॉरफेअरचा अभ्यास केलेला, आम्हाला शिवाजी महाराज माहिती होते. आश्चर्य आहे. पण शिवाजी राजांनी ही जी पद्धत रुजवली इथं, त्याचं बाळकडू ते लहानपणापासूनच त्यांना मिळालेलं आहे. एक ग्रंथ आहे, संस्कृत मधला ग्रंथ आहे. तुम्ही आपल्या लोकांची इतिहासाबद्दलची आस्था केवढी आहे हे सांगण्यासाठी, म्हणून मला एका गोष्टीचा मोह आवरत नाहीये म्हणून मी ती गोष्ट तुम्हाला सांगतो. या कल्याणला एक व्यापारी होते, यांचं नाव म दिवेकर. या दिवेकरांच्या वाचनात सारखं याचं अध्याय आणि श्लोक, अध्याय आणि श्लोक. आणि ते शिवाजी महाराजांच्या वरचे होते सगळे. ते म्हणाले काहीतरी काव्य असलं पाहिजे, काहीतरी एक ग्रंथ संस्कृतमधनं असला पाहिजे की याच्यात शिवाजी महाराजांचं नाव आणि त्यांच्यावर रचलेला कुठेतरी ग्रंथ आहे. म्हणून या दिवेकरांनी आपले जे दफ्तरखाने आहेत त्या दफ्तरखान्यात सगळीकडं पत्र पाठवलं की तुमच्याकडे काही पोछा आहेत का, तुमच्याकडे हस्तलिखित मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत का, तुमच्याकडे काही प्रसिद्ध काही केलेलं आहे का, असा काही ग्रंथ उपलब्ध आहे का. 90% लोकांनी उत्तरच पाठवली नाही. उरलेल्यांनी सांगितलं आमच्याकडे नाहीये. पण दिवेकर हा गप्प बसणारा माणूस नव्हता. दिवेकर सामान्य माणूस नव्हता. दिवेकरांनी जगभर पत्र पाठवली, जर्मनीत पाठवली, फ्रान्समध्ये पाठवली, इटालीमध्ये पाठवली, ब्रिटनला पाठवली. आणि आश्चर्य म्हणजे जर्मनीमध्ये लिप्झिगला जर्मन ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमधनं एक पत्र आलं. ते म्हणाले आमच्याकडे कॅटलॉग्स आहेत, संस्कृत ग्रंथांचे कॅटलॉग्स आहेत, मॅन्युस्क्रिप्टचे कॅटलॉग्स आहेत. त्याच्यात तुम्ही सांगताय ना तो ग्रंथ अमुक अमुक नंबर खाली अमुक अमुक लोकेशनला सरस्वती महाल पुस्तकालय तंजावरमध्ये आहे. दिवेकर तिथं गेले आणि दिवेकरांनी सांगितल्यावर मग त्या तमिळ माणसाने अशी धूळ झटकत एक ग्रंथ काढला. ते शिवभारत, चरितम शिवराजस्य भरतस्य व भारतम असं म्हटलंय त्यांनी. ते निधेवास्कर म्हणजे कवींद्र परमानंद गोविंद नेवास्कर यांनी तो रचलेला तर शिवाजीराजे जिवंत असताना रचलेला आहे. एवढंच नव्हे, शिवाजी राजांच्या सांगण्यावरून रचलेला ग्रंथ. मी जे काही पराक्रम केलेत ते सांगा म्हणून. त्याच्यात त्यांनी शिवाजी महाराजांचं एक बालपण दिलंय शिवनेरीचं. मी आता सगळं सांगत नाही, पण त्यातला जो मुद्दा आहे तो सांगतो की छोटे शिवाजीराजे तिथं असताना त्यांचे खेळ काय चालायचे ते त्यांनी दिलेत, ते परमानंदांनी. त्यातले एक खेळ असा होता की शिवाजीराजे आपल्या सवंगड्यांना घ्यायचे, नावं नाही आहेत सवंगड्यांची, पण ते आपल्या बरोबर घेऊन तिथं दगडामातीचे छोटे छोटे किल्ले बांधायचे आणि ते म्हणायचे हे गड आहेत ना हे माझे आहेत. तर दिले परमानंद. 6 वर्षाचा एक मुलगा या सह्याद्रीतले हे दुर्ग माझे आहेत असं म्हणतो आणि स्वराज्य मिळवण्याच्यासाठी प्रयत्नशील राहतो, कृतिशील राहतो. आणि वयाच्या 44व्या वर्षी ते स्वराज्य निर्माण करून दाखवतो. ही एक अचाट गोष्ट शिवाजी महाराजांनी इथे केली. पण लहानपणापासून हे किल्लेच नाही, किल्ले माझे आहेत. तुम्ही आज जर का उभे राहिलात त्याच्यावर, त्या शिवनेरीवर, तर शिवनेरीचा भोवताल तुम्ही जर का पाहिला तर त्या परिसरात काही किल्ले आहेत. जीवधनचा किल्ला आहे तिथं, चावणचा किल्ला आहे, हडसरचा किल्ला आहे, पलीकडे सिंधोळ आहे, त्याच्या पलीकडे हरिश्चंद्रगड, याबद्दल नारायणगड, अनेक किल्ले आहेत. तो परिसरच फार विलक्षण आहे. त्यामुळं दुर्ग याच्याबद्दलचं प्रेम, सह्याद्री याच्याबद्दलचं प्रेम हे शिवाजी महाराजांच्या पणात लहानपणापासूनच निर्माण झालेलं होतं हे आपल्याला सांगता येईल. सह्याद्रीत हिंडणारा माणूस असतो ना, एकदा का ते वारं लागलं सह्याद्रीतलं की तो माणूस मग
मग तर काही फारसा तो घरी राहत नाही, मग त्याला ते वेळ लागतं सगळ्याच्या. फक्त सह्याद्रीत जाणं, त्याच्यात सगळ्यात पहिला जो मोठा किल्ला असतो ना, एक गड आहे, अवघड गड आहे, सगळ्यात अवघड गड आहे. तो एकदा तुम्ही पार केला की मग तुम्ही सह्याद्री हिंडायला मोकळे झालात. त्या गडाचं नाव आहे उंबरगड, म्हणजे घराचा उंबरा. आपल्या ह्याच्यात एकदा घराचा उंबरा ओलांडला आणि मग तुम्ही निघालात, मग तुम्ही सह्याद्रीचे होऊन जाता. सह्याद्री हळूहळू ओळख पटवायला सांगतो. आणि मग सह्याद्री तुमच्या कानात तो जो वारा असतो ना, तो वारा काही मंत्र सांगतो. आणि शिवाजी राजांच्या कानात त्यांनी स्वातंत्र्य प्रेरकतेचा मंत्र सांगितला. सह्याद्री हे जे दुर्ग आहेत, सह्याद्रीतले गिरिदुर्ग आहेत, हे गिरिदुर्ग म्हणजे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य प्रेरकतेची प्रतीकं आहेत. आणि त्यांचं दर्शन महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य प्रेरकतेचं पूजन आहे असं म्हटलं तर काहीही वावगं ठरणार नाही. लहानपणी शिवाजी राजांनी हे जे आजमावलेलं होतं 6 वर्षाचे असताना, पुढे ते पुण्यात आले, पुढे नंतर बंगलोरला गेले,